आजकाल लोकायला सुख आहे, पण आजकाल लोक सुखी आहेत पण समाधान नाही, आणि समाधान नसल्यामुळं त्यांना सुख जे आहे त्याचा लाभ घेतात. आता साधं उदाहरण झालं तर पहिलं आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असलं किंवा आठवडी बाजारला जायचं असलं तर आपल्याला पैदल जावं लागत जाय. आता आपल्याला पैदल जायचं काम नाही, आपण गाडीने जातो. मग सुख आलं का नाही? सुख आलं. पहिलं आपल्याला शेतात जायचं असलं तर 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर पैदल जावं लागत जाय. आता आपण गाडी घेऊन जातो. मग सुख आलं का नाही? सुख आहे. पहिलं पायीच जावं लागत जाय, आता रस्ते चांगले झाले. मग सुख आहे का नाही? सुख आहे. पहिलं शेतात खूप तण व्हायचं, आता तण होते का? नाही होत. का आपण झालं तरी आपण फवारा मारतो, तणनाशक मारतो, 2-3 दिवसात काम तमाम होते. मग सुख आहे का नाही? आहे. पहिलं आपल्याला शेतातलं कुठलंही काम करायचं असलं तर 8-8, 10-10 दिवस लागत जाईल. आता ते 8-10 दिवसाचं 2 घंट्यात काम होते. म्हणजे सुख आहे का नाही? सुख आहे. पण माणसाला समाधान नाही. माणसाला समाधानी आहे का? नाही. आणि समाधानी नसल्यामुळे काय झालं की माणसाला जो सुख आहे त्या सुखाचा आनंद घेता येणं. आणि तुम्हाला सांगतो, तुमचं जे मन आहे हे चंचल आहे. हे काय मन? चंचल आहे. तुम्ही कधी विचार केला का तुमचं मन कधी एकाग्र असते का? नाही. तुमचं मन एका जागेवर कधीच नसते. आता समोर तुमच्या जेवायचं ताट आहे, आता त्याच्यावर चांगले पक्वान आहे, पण तुमचं मन कसं आहे? चंचल आहे. त्या पक्वानाकडे पाहत नाही. ते एक तर भविष्यकाळात राहते किंवा भूतकाळात राहते. त्याच्यामुळं तुम्हाला समाधानी नाही, आणि समाधानी नसल्यामुळं तुम्हाला सुख नाही. आता एक छोटंसं बाळ आहे, लहान बाळ आहे, त्याला तुम्ही ₹1 द्या किंवा ₹100 द्या. त्याला ₹1 दिला तरी तो समाधानी आहे, आणि त्याला तुम्ही ₹100 दिले तरीही समाधानी आहे. पण मनुष्याचं तसं नाही, आपलं तसं नाही. आता त्या बाळाकडून ती शिकायसारखी गोष्ट आहे की माणसाचं समाधानी असलं पाहिजे. पण माणूस हा समाधानी नसल्यामुळं हा सुख नाही. त्याला आशा आहे, आणि जिथं आशा आली तिथं अपेक्षा आली, आणि अपेक्षा एवढा खूप मोठ्या झाल्या आहेत माणसाच्या. आता पहिल्या माणसाला सायकल भेटत तशी, आता तरी 4 व्हीलर आहे, आपल्याकडं 2 व्हीलर आहे, तरी पण आपल्याला 4 व्हीलरची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला दुःख येण्याचं दुसरं एक कारण महत्त्वाचं म्हणजे की दुसऱ्यानं जर प्रगती करत असेल तर त्या आपल्याला सहन होत नाही. कुठंतरी आपण त्या दुसऱ्या माणसावर जळतो. त्याच्यामुळेही आपल्याला समाधान नाही लाभत, आणि समाधान नसले की सुख नाही. सुखाचा मूळ मंत्र आहे समाधान. जो माणूस समाधानी आहे तोच माणूस सुखी आहे. जय महाराष्ट्र.